आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून अलर्ट जारी। राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मुंबईसह ठाणे, पालघर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज। मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचं वातावरण। राज्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनींची खरेदी विक्री नोंदणी आता थांबवण्याचे निर्देश। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनींसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार। नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तकं देण्याचा निर्णय, तर 7 दिवस आधी पाठ्यपुस्तकं शाळेकडे पोहोचवण्यात येणार। राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच ITI प्रवेश आजपासून सुरू होणार, तर सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र अद्ययावत आणि साक्षांकित करून संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन। राज्यातील अपार ID नोंदणी करणाऱ्यांची संख्या आता 86% पुढे। सिंधुदुर्ग जिल्हा अपार ID नोंदणीमध्ये आघाडीवर। जुलै अखेरपर्यंत राज्यातील सर्व शाळांची अपार ID नोंदणी 100% पूर्ण होणार, शालेय शिक्षण विभागाची ग्वाही। आजपासून 10वीच्या पुरवणी परीक्षा प्रक्रियेला सुरुवात, तर विलंब शुल्कासह 29 मे पर्यंत विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज भरता येणार। जून ते जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार। 11वीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून हेल्पलाईन सुरू, तर कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार। 19 मे पासून दुसरा टप्पा सुरू होणार। टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट आपल्या 6,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार। 2023 मध्ये सुद्धा कंपनीनं 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता। कंपनीला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी पाऊल उचललं, मायक्रोसॉफ्ट प्रवक्त्यांची प्रतिक्रिया।